केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार कायद्याविरोधात जे आहे ते राज्यभरामध्ये देशभरामध्ये जे आहे ते ट्रक चालक आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी संप पुकारलेला आहे आणि ट्रक चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो पेट्रोल पंपांवर झालेला आहे। सोबतच भाजी मार्केटमध्ये जो आहे तो त्याचा परिणाम झालेला आहे। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो। भाजीपाल्याच्या आवकमध्ये जे आहे ते घट झालेली आहे। जवळपास 30% भाजीपाल्याच्या आवकमध्ये घट झालेली आहे। जवळपास दररोज जर आपण पाहिलं तर 35 ते 40 ट्रक मधनं जो आहे तो संपूर्ण भाजीपाला या अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये येत असतो। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी भाजी सब्जी मंडी आहे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यापैकी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माल येत असतो। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर आवक घटल्यामुळे जे आहे ते 30% जे आहे ते भाजीपाल्याचे संपूर्ण दर वाढलेले आहेत। काल 300 रुपये ते 350 रुपये प्रति कॅरेट टमाट्याचं होतं, पण आज जर आपण पाहिलं तर 500 रुपयापर्यंत 450 रुपयापर्यंत हे टमाटरचं कॅरेट गेलेलं आहे आणि नक्कीच याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांवर देखील बसणार आहे। भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे जो आहे तो महाग भाजीपाला सर्वसामान्यांना खरेदी करावा लागणार आहे। सोबतच ट्रक उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। नाशवंत संपूर्ण हा हिरवा भाजीपाला असतो, टमाटर असतो, परंतु ट्रक उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होत आहे। त्यामुळे सरकारने कुठेतरी ट्रान्सपोर्ट असोसिएशन सोबत सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढला पाहिजे असं जे आहे ते शेतकऱ्यांच्या वतीनं जे आहे ते व्यापाऱ्यांच्या वतीनं जे आहे ते मागणी केली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।